महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना आज अडचणीत सापडली आहे। गेल्या 9 महिन्यांपासून अनुदान थकीत असल्यामुळे शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या महिला बचत गटांवर गंभीर आर्थिक संकट ओढावलं आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तातडीने अनुदान वितरित करण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवभोजन थाळी योजना ही विद्यार्थी, गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी आधारस्तंभ ठरलेली योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक महिला बचत गटांना शिवभोजन केंद्र चालवण्याची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे याच योजनेवर अवलंबून आहे। मात्र गेल्या 9 महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने महिला बचत गट आणि केंद्र चालकांवर आर्थिक संकट कोसळलंय। किराणा, गॅस, भाडे, कर्मचारी पगार, कर्ज आणि उसनवारीचा वाढता बोजा सहन करावा लागत असून अनेक महिला मानसिक तणावात आहेत। या गंभीर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात शिवभोजन योजना ही केवळ जेवणाची नव्हे तर महिला सशक्तीकरण, रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्यायाचं प्रतीक असल्याचं नमूद करण्यात आलंय। मात्र शासनाच्या विलंबामुळे हीच योजना आज महिला बचत गटांसाठी संकट ठरत असल्याचा आरोप करण्यात आलाय। वेळीच अनुदान न मिळाल्यास शिवभोजन केंद्र बंद पडण्याची शक्यता असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। तसंच 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत अनुदान न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या प्रकरणी शासनाने मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातून तातडीचा निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी महिला बचत गट आणि केंद्र चालकांकडून करण्यात येते आहे।